Today we are going to see the applications of biotechnology in transgenic plant. In last video we have also seen some applications of transgenic plant, that is in insect pest resistance, to increase the resistance in the plants against the pest, just like the insect. There are many pests, but against the insect, transgenic plant, they are improving their resistance capacity, they are improving their resistance power. And the second use in the biofortification, to increase the nutritional value, but when the nutritional value of particular crop it is increased by gene transfer, that is called as a biofortification. Means by using the gene from the living organism, when we have to increase the nutritional value of particular crop, that is called as biofortification. Then that two applications we have seen in the last video. In today's video we are going to see the new three applications of the transgenic plant, just as in that post harvesting characters, then in the edible vaccines, and that plants which are act as bioreactors. That first applications, that modification in post harvesting characters. What are the post harvesting activities? आपण पहिले समजून घेऊ की पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर काय असतात प्लांटचे. कुठल्याही धान्याचं, कुठल्याही डाळीचं, कुठल्याही फळांचं किंवा भाज्याचं पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसिजर म्हणजे काय? हार्वेस्टिंग म्हणजे आपण काय म्हणतो, व्हेन प्लांट्स आर मॅच्युअर्ड दे प्रोड्यूस देअर प्रोडक्ट्स अँड दे आर हार्वेस्टेड फॉर द स्टोरेज अँड मार्केटिंग, दॅट इज कॉल्ड हार्वेस्टिंग. पोस्ट हार्वेस्टिंग ॲक्टिव्हिटी आपण म्हणतो कापणी झाल्यानंतरच्या ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे स्वच्छता करणं, त्याला पुढे आपण म्हणू औषधं वगैरे लावून ठेवणं जेणेकरून त्याला कीड लागणार नाही, आणि स्टोरेज करणं आणि मार्केटिंगसाठी नेणं, त्याला आपण शिपिंग म्हणतो. ठीक आहे. ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत अबाउट द सिरियल्स, धान्य असतील मग त्यांची स्वच्छता करणं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं जेणेकरून त्यांना डिसीज होणार नाहीत ड्युरिंग द स्टोरेज, देन त्यांचं आपल्याला नुकसान होऊ द्यायचं नाही आहे, त्यांना जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये न्यायचं आहे ती फळं भाज्या खराब होऊ द्यायच्या नाहीत, त्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करणं आणि त्यांचं पॅकेजिंग, त्यांचं स्टोरेज अँड ड्युरिंग द शिपमेंट, शिपिंगमधून जाताना त्यांची सुरक्षितता, ह्या पोस्ट हार्वेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. द ॲक्टिव्हिटीज परफॉर्म by the farmers or by the businessmen during the after their harvesting period. त्यांची कापणी झाल्यानंतर ज्या केल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. आणि व्हॉट आर द पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर, या दरम्यान सिरियल्सचे, धान्याचे, डाळीचे, भाज्यांचे, फळांचे गुणधर्म काय असतात? तर बघा, डिसीज ऑन फ्रूट्स अँड ग्रेन्स, धान्यांना आणि फळांना रोग लागू शकतात त्यांची कापणी झाल्यानंतर. They must be affected by some pest. They must be affected by insect, bugs or any another fungal diseases. जस्ट लाईक तुम्ही बघा, मँगोचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर मँगोला पॅकेजिंगसाठी ठेवायचं किंवा थोडेसे रॉ मँगो आहेत, द हाफ रायपन मँगोज, वेन दे आर टू बी सेंड इन द फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांना पाठवायचं आहे, देन X-ray machine can be used for inventions of the fungal diseases before their shipping. त्यांची शिपिंग होण्याआधी आपण त्यांना एक्सरे मशीनमध्ये चेक करू शकतो. बट हे झाली फिजिकल ट्रीटमेंट. आपण आधी पण त्याच्यासाठी आपण ट्रान्सजेनिक प्लांट कसे वापरू शकतो, आपण प्लांटमध्येच कसा बदल करू शकतो की पोस्ट हार्वेस्टिंग पिरियडमध्ये त्या प्लांटवर इफेक्ट होऊ नये. तर बघा, ग्रेन्स अँड फ्रूट्स कॅन बी अफेक्टेड बाय मेनी डिसीजेस आफ्टर हार्वेस्टिंग. त्यांना खूप सारे रोग होऊ शकतात. देन ब्रुझिंग ऑन द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. व्हॉट इज द ब्रुझिंग? ब्रुझिंग इट इज दॅट आपण म्हणू, जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा आपल्या ब्लड वेसल्स त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड ॲक्युमुलेट करतात. दॅट ब्लू कलरेशन ऑफ अ ब्लड वेसल्स, दॅट इज कॉल्ड ब्रुझिंग ऑन द स्किन. रक्त गोठणे म्हणतो आपण. तसं आपण म्हणू की दॅट सॉफ्ट फ्रूट्स, देअर स्किन इज एन्टायटन्ड, बट when it is become loosed, when that skin of fruits and vegetables it become damaged, that is called as bruising on veggies and fruits. That can be happen with the vegetable and fruits. The skin, the outer covering is damaged, it can be damaged. Then heat and cold storage. कुठल्या गोष्टींना आपल्याला
थोडंसं गरम स्टोरेजसाठी ठेवायचं आहे, धान्य असतील त्यांना आपण सनड्राईंग देतो वगैरे, किंवा काही भाज्या आहेत त्या आपल्याला वाळवून ठेवता येतात ओव्हन ड्राईंगमध्ये आणि नंतर आपण त्याला यूज करू शकतो जेव्हा सीझन नसेल तेव्हा. देन कोल्ड स्टोरेज असेल, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल असेल त्यांना आपण कोल्ड स्टोरेजसाठी पाठवतो ते खराब होऊ नयेत म्हणून, कारण प्रत्येकाचा एक पिरियड असतो, त्यांची शेल्फ लाईफ असते, म्हणजे ते किती दिवस टिकावेत. जसं आपण पोटॅटो किंवा टोमॅटो घरात आल्यानंतर ते किती दिवस टिकतात, रेफ्रिजरेटर किंवा आउट ऑफ रेफ्रिजरेटर पण किती दिवस टिकतात त्याची एक लिमिट असते. दॅट इज कॉल्ड शेल्फ लाईफ ऑफ अ व्हेजिटेबल ऑर अ फ्रूट. देन ओव्हर रायपनेस, कुठलंही फळ किंवा भाजी खूप जास्त पिकून जाणं, सडून जाणं, त्याला आपण ओव्हर रायपनेस म्हणू. लॉस ऑफ फ्लेवर्स अँड ऑर्डर्स, दॅट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स दे कॅन लॉस देअर फ्लेवर, they can lose their orders, and by the fermentation it can produces the fermenting order, it can produces the rotten order. Then फ्लेवर सेव्ह करण्यासाठी एखादं फळ असेल, भाज्या असेल, त्याचा नॅचरल फ्लेवर जरी ते डॅमेज नाही झालं तरी त्याचा नॅचरल फ्लेवर लॉस होऊ शकतो. देन these are the problems of post harvesting. These are the post harvesting character of a crop, character of a vegetable and fruits, that how it can be damaged in that post harvesting period. Then in this case transgenic plants are used. या केसमध्ये ट्रान्सजेनिक प्लांट्स यूज करता येतात. You know that suppose example tomato, that when tomato it is converted from the raw into its yellow, orange and red color, जेव्हा टोमॅटो पिकायला लागतो, ग्रीनपासून तो त्याचे पिगमेंट्स बदलायला लागतात, that time the cell wall of tomato it is made up of, cell wall of cells of tomato it is made up of pectin, and that cell wall is degraded during the ripening. जेव्हा टोमॅटो पिकतो तेव्हा त्याची सेल वॉल काय होत जाते, डिग्रेडेड होत जाते. And after ripening that pectinase enzyme that will degrade the cell wall and tomato get ripened, it changes its flavor, it changes its odor. But when we inhibit the enzyme activity, पण आपण जेव्हा त्या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला इनहिबिट करू, थांबवू, तेव्हा काय होईल, पेक्टिनेजचं काम करणं स्लो डाऊन होईल किंवा बंद होईल. जर स्लो डाऊन झालं तर बंद झालं तर टोमॅटो पिकणार नाही, त्याला पिकण्यासाठी आपल्याला दुसरे एजंट ॲड करावे लागतील ट्रान्सजेनिक प्लांटमध्ये. पण इफ यू स्लो डाऊन द ॲक्टिव्हिटी ऑर इनहिबिटिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर एन्झाईम पेक्टिनेज, then the flavor of tomato can be saved, it can be saved its shelf life. मग त्याचा जो फ्लेवर आहे नॅचरल टोमॅटोचा पिकल्यानंतर राहणारा तो तसाच राहील, टोमॅटो पटकन डॅमेज होणार नाही. आणि एका शेतकऱ्याला किंवा भाजी विक्रेत्याला किंवा जो होलसेल डीलर आहे, भाजीचा बिझनेसमॅन आहे, तर त्याला हे परवडणारं नाही आहे की त्याचे सगळे टोमॅटो खराब होऊन जातील, त्याचा फ्लेवर खराब होईल, लोक जेणेकरून विकत घेणार नाहीत. तर ट्रान्सजेनिक बाय युझिंग अ जीन in plants, by using the transgenic plant, normally the cell wall of tomato or cell wall of any fruits and vegetables, if it is made up of particular thing and it is degraded by the enzyme pectinase or polygalactoronase, that activity of polygalactoronase or pectinase, it can be inhibited by the transgenic plant. And when that pectinase enzyme or polygalactoronase enzyme, it is activated by some messenger RNA, by some proteins. But when we use the antisense gene in a transgenic plant, that antisense gene codes for opposite protein, and that antisense gene when it is codes for opposite protein, that time the enzyme activity, the special protein activity of that polygalactoronase or pectinase enzyme, it is inhibited. त्यावेळी त्यांचं वागणं, त्यांचं काम करणं मंदावतं, त्याचा रेट कमी होतो आणि पॉलीगॅलॅक्टोरोनेज किंवा पेक्टिनेजला संधी मिळत नाही त्या टोमॅटोला सडवण्याची आणि मग टोमॅटोची शेल्फ लाईफ सेव्ह राहते. दॅट इज कॉल्ड फ्लेवर सेव्हर टोमॅटो. दॅट बघा, by using the antisense gene, enzyme activity of polygalactoronase or pectinase is inhibited in flavor saver tomato. In this way, we can use the antisense gene to inhibit the activity of pectinase or polygalactoronase to save the flavor of that tomato. It is called as flavor saver tomato, or it can be used to increase the shelf life of tomato. That means we can
inhibit the activity post harvesting character. We are saving that post harvesting processes. आपण कापणी झाल्यानंतर त्या फळाला मरण्यापासून वाचवतोय थोड्याफार कालावधीसाठी, असंही ते यूज होणार आहे. पण ते यूज होत नाही तोपर्यंत ते चांगल्या स्थितीमध्ये टिकलं पाहिजे, हे आपलं ध्येय असतं. बट बाय युझिंग द transgenic plant, by using the antisense gene, we can inhibit the activity of polygalacturonase, we can inhibit the activity of pectinase. आणि pectinase आणि polygalacturonaseचं काम काय, तर सेल वॉल डिग्रेडेट करायची टोमॅटोची आणि टोमॅटोला पिकवायचं. पण टोमॅटो पिकला तर लवकर खराब होईल, त्यामुळे तो हळूहळू पिकला पाहिजे. तर पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर्समध्ये फळं भाज्या वाया जाऊ नयेत किंवा ग्रेन्स सडू नयेत यासाठी आपण काही अँटीसेन्स जीन वापरतो, ज्यामुळे काही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी लोअर डाऊन होईल किंवा इनहिबिट होईल. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन इन केस ऑफ पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर. वट इज द सेकंड वन? दॅट इज edible vaccine, the vaccines which can taken by mouth, which can taken orally, that is called edible vaccine. Some plant products, just like when we are using the transgenic plant, when we are changing the gene of plant, alter the gene of plant, or which when we have manipulation of a gene in a plants, आपण जेव्हा प्लांटमधला पूर्ण जेनेटिक मटेरियल मॅनिप्युलेट करतो, त्याला बदलतो, त्याला इच्छित असं करतो, तेव्हा आपण बघूयात त्या प्लांट्सला आपण ट्रान्सजेनिक प्लांट म्हणूयात. अँड इन दॅट ट्रान्सजेनिक प्लांट, दॅट पोटॅटो, tomato, soybean, some cereals, some fruits, they can be used to increase our immunity. They can be used such as a vaccine. And vaccines, what is the function of vaccine? It is prevented the attack of particular diseases, or it is make our body to hyperimmunized against the diseases. It takes our body practice to oppose with the diseases. How the antigens are act on the body and how body performs the antibodies formation, that particularly practice is taken by the vaccines. And some vaccines, they are naturally protein products of the some plants, and when that plant products are consumed by us orally, that is called as edible vaccines. म्हणजे आपण जेव्हा काही झाडांचे प्रोडक्ट्स वापरतो, जसं तुम्ही सपोज समजा आझाडिरेक्टिन आहे, इट इज अ प्रोडक्ट फ्रॉम द आझाडिरेक्टा इंडिका and it can be used to increase our immunity. आत्ता जे करोनाचं इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये खूप छान औषध यूज केलं जाते, गुळवेल सत्व. गुळवेलापासून निघणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते जर आपण यूज केले, इट इज अन एडिबल वॅक्सिन. इट कॅन प्रोड्यूस अँटीबॉडीज इन आवर बॉडी. That is edible vaccine which can taken as orally from the product of transgenic plants, and that is increase our immunity. And nowadays the soybean, potato, tomato, some cereals, some fruits, some vegetables, they are edible vaccines to us. They are providing the hyperimmunity to us. They are taking practice of diseases. They are helping in the antibody formation in our body. Okay. Then next, the third one, that plant act as a factories. Plant act as a protein producer. They are act as a bioreactors. What are the end products of the cellular activities of plant? Plant produces sugar, that means carbohydrate, polysaccharide, fats, fatty acid and glycerol, that amino acids, these are the protein. Then plant produces many hormones, enzymes, lipid, cholesterol, alkaloids, then just like drugs like cannabinoids, and many more products which are produced by plant. Therefore plant called as a bioreactor. They can be used as some products which are processed in the living cells. Plants are the living material, they are having living cells, and when some products for the produced by one living organism for the other living organism, they are called as a bioreactor. And starch is one of the product. Some hormones, some enzymes, some proteins which are used as antibodies, and some proteins which are also used as vaccines. For example, plants produces many more these products, but how can it be used? Suppose the human growth hormone, the DNA or the gene for production of human growth hormone, it is used in the tobacco. Then tobacco, it is with the higher growth. मग टोबॅकोची ग्रोथ चांगली होते. टोबॅको विथ ह्युमन ग्रोथ हार्मोन DNA, इट इज वन ऑफ द ट्रान्सजेनिक प्लांट act as a factories. Then protein antigens used in the vaccine like anti-lymphoma. Just
plant produces some proteins, and they produces proteins in the form of antigens. Antigens called as the organism which are attack on our body and causes diseases. But some protein antigens which are used in some vaccines. काही प्रोटीन अँटीजन काही वॅक्सिन्समध्ये यूज केले जातात, जसं की अँटी लिम्फोमा एक अँटी कॅन्सरस वॅक्सिन आहे, त्याच्यामध्ये काही झाडांचे प्रोडक्ट्स यूज केले जातात. नेक्स्ट, द प्रोटीन ग्लू फ्रॉम द प्लांट्स यूज्ड इन द सर्जरी. काही प्लांट्समधला जो प्रोटीन ग्लू आहे, some the muscles they are having production of glue to stick their shells with the rocks. That glue and plant glue can be used in the organ repairing in the surgery. Then next, that some transgenic algae, some transgenic plant, they are producing some oils which are also used for biodegradation of some compounds which are hazardous in the sea life, and they are also used as a nutritious oil like a cod liver oil. Cod liver oil, the oil from the fish liver. They are found in the fishes, and they are very good source of alpha omega amino acids. Then the transgenic algae, it can be used to produce the biological oil like the cod liver oil. Next, the plant produces some anti-malarial drugs like the artemisinin. Artemisinin, it is one of the anti-malarial drug, and transgenic plants are producing these artemisinin which can be used in the treatment of malaria. It can be it must used in the treatment of malaria. These are the plant product which are produced by the plant when it is act as a bioreactor, when it is used as a machine to produce some antibodies, to produce some antigens, to produce some vaccines, enzymes, hormones, alkaloid, starch. When plant produces all these products in nice way, in better way, that plant, the gene from that plant, it is taken and it can be used in the medicines, it can be used in the vaccines, it can be used in the many more purposes, just like the cod liver oil, just like the anti-malarial drugs. It can be used in the pharmaceutical products. It can be used in the medical industries. That means the pharmaceutical industries. And in this way, we can increase the immunity, we can treat the diseases by the plants which are act as a protein, which act as a factories, which act as a bioreactor. In this way, the transgenic plants can be used in these three ways. That they are used in the modification of a post-harvesting character. There are many post-harvesting character, and they are modified by the biotechnology. They are modified by the using transgenic plant. Then, for example, we can use the antisense gene to inhibit the activity of polygalacturonase or pectinase enzyme, which increase the shelf life of a tomato, which save the flavor of tomato, that is in the flavor saver tomato. We can use the antisense gene to produce the doesn't produce the polygalacturonase. जरी तो एन्झाईम तयार झाला तरी त्याची ॲक्टिव्हिटी लोअर डाऊन करण्यासाठी आपण अँटीसेन्स जीन वापरू शकतो, जेणेकरून टोमॅटो खराब होणार नाहीत. टोमॅटोची सेल वॉल डिग्रेडेट करण्यासाठी एक एन्झाईम असतो पेक्टिनेस किंवा पॉलीगॅलॅक्टोरोनेज. त्या एन्झाईमला काम करू न देणं हे अँटीसेन्स जीनचं काम आहे, जे ट्रान्सजेनिक प्लांटमध्ये वापरला जातो. आणि प्लांटचे काही प्रोडक्ट जसं टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो हे ट्रान्सजेनिक प्लांट आहेत. काही धान्य आहेत, काही फळं आहेत, यांना आपण जेव्हा खातो तेव्हा आपोआप आपल्यामध्ये वॅक्सिनेशन केल्यासारखं होतं. दॅट इज कॉल्ड ॲज इडिबल वॅक्सिन विच इज टेकन ॲज ओरली. अँड सम प्लांट प्रोडक्ट्स जस्ट ॲज एन्झाईम, हार्मोन्स, अँटीबॉडीज, वॅक्सिन्स, अल्कलॉइड, स्टार्च, प्रोटीन्स, दे आर used, which are produced by the plants. They are used in the many ways, just like in the tobacco plant, just like in the anti-lymphoma vaccine, just like the protein glue from the plants used in the surgery, just like the oil from the algae, transgenic algae used as a cod liver oil, and the anti-malarial drug, that is the artemisinin. It is produced by transgenic plant which is having the gene transfer, alteration of a genome. By altering the genome of a particular plant, we can modify that genome of, manipulate the genome of particular plant, and in this way transgenic plants, they are used in the many applications of biotechnology. In this way, transgenic plant from the biotechnology field, it is used in the many ways of human life and in the many sectors of industries. Thank you student for today's video.